कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांना सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा फटकारलंय। विजय शाह यांनी मागितलेली माफी म्हणजे मकरीचे अश्रू आहेत अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं खडेबोल सुनावले। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी मध्य प्रदेश बाहेरच्या 3 IPS अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले। वाजावीर विजय शहांना सुप्रीम कोर्टानं फटकार लगावलेत। आपण पाहतोय बेताल विजय शहांना सुप्रीम कोर्टाचे फटकारे। कुठे आहे तुमचा माफीनामा? कायदेशीर प्रक्रियेपासून वाचण्यासाठी अनेक जण माफी मागतात। हे मगरीचे अश्रू आहेत, आम्हाला अशी माफी नको। तुम्हाला पदाचा अजिबात गांभीर्य नाही, आम्हाला भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे। निष्पक्षपणे कारवाई झाली पाहिजे। मध्य प्रदेश बाहेरच्या 3 IPS अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात यावी आणि मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी एसआयटी स्थापन करावी। एसआयटीमध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश असावा। याचिकाकर्त्यांनी तपासात सहकार्य करावं, तुर्तास त्यांना अटक करू नये। ऑपरेशन सिंदूर नंतर एकीकडे सगळेजण कौतुक करत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काहीसा वेगळाच सूर आळवला होता। आता त्यांचे पुत्र अमित ठाकरेंनी देखील पंतप्रधान मोदींना पत्र लिहित मागणी केली आहे आणि ती आश्चर्याचा विषय ठरली आहे। ही परिस्थिती विजयाची नसून सीज फायर म्हणजे युद्धविरामाची आहे आणि म्हणूनच ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत अशा आशयाचं पत्र अमित